हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय सुरू केलं? असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये आपण एक टाईप शिकलो, सिंगल इक्वल टू. करेक्ट. सिंगल इक्वल टू काय करतं? व्हेरिएबल व्हॅल्यू सॉरी एखादी व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला असाइन करायचं काम करतं. मग तुम्हाला सांगितलं की लेफ्ट हँड साईडला काय असलं पाहिजे, राईट हँड साईडला काय असलं पाहिजे, हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. सो यानंतर आपण बाकीचे जे ऑपरेटर आहे अंडर द कॅटेगरी ऑफ असाइनमेंट ऑपरेटर ते आपण सगळे शिकू. जसं काय डबल प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू. एक तुम्हाला समजलं, सगळं समजून जाणार की काय आहे. बघा, प्लस इक्वल टू ऍड अँड असाइन. पहिले काय करेल? ऍड करायचं काम करेल, नंतर असाइन करायचं काम करेल. आतासाठी तर तुम्हाला कळणार नाही आपण, बट नेक्स्ट नंतर कळून जाणार जेव्हा मी तुम्हाला व्हाईट बोर्डवरती समजून सांगेल. जसं बघा, ए प्लस इज इक्वल टू 5 याचं मिनिंग काय? ए इज इक्वल टू ए प्लस 5. आपण करून बघू आणि तुम्हाला पहिले मी सांगते की हे जे प्लस इक्वल टू आहे याच्यामध्ये खूप सगळे आहे. ओके, म्हणजे जेवढे काही तुमचे अरिथमॅटिक ऑपरेटर आहे ना, सेम तेच आहे. फक्त पहिले अरिथमॅटिक ऑपरेटर आहे, नंतर आपलं असाइनमेंट ऑपरेटर सिंगल इक्वल टू आहे. प्लस मायनस, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, मॉड्युलस इक्वल टू आणि डिव्हिजन इक्वल टू, हे सगळे कशाचे प्रकार आहे? असाइनमेंट ऑपरेटरचे. आणि एक तुम्ही किंग शिकले सगळ्यांचा, जो होता सिंगल इक्वल टू. ओके. सिंगल इक्वल टू चे सगळे जे काही रूल्स आहेत ते सेम यामध्ये पण फॉलो होईल, पण याचं काम काय आहे? तुम्हाला माहिती आहे सिंगल प्लस काय करतं? दोन व्हॅल्यूज असेल किंवा दोन व्हेरिएबल असेल त्यांना ऍड करेल आणि तुम्हाला रिझल्ट देईल. करेक्ट. आता लेट से एखादा व्हेरिएबल माझ्याकडे इंट ए इज इक्वल्स टू काहीतरी 10 आहे. ओके. आणि मला म्हणायचं आहे की ए मध्ये पुन्हा 1 ऍड कर. याचा अर्थ काय होईल? की ए ऑलरेडी 10 आहे, मी 10 प्लस 1 करेल, किती झाला आन्सर? 11. तर माझं जे काही 11 आन्सर आहे ते ए ला असाइन होईल. करेक्ट. आपल्या लास्ट व्हिडिओच्या अकॉर्डिंग, लास्ट आपण जे काही रूल्स शिकलो त्या अकॉर्डिंग, की राईट साईडला जे काही इव्हॅल्युएशन सगळं इव्हॅल्युएट होईल ते लेफ्ट साईडला असाइन होईल. लेफ्ट साईडला कोण आहे? आपला ए आहे. ओके. सो अशा वेळेस, जसं आता बघा, अशा वेळेस आपण हे जे एक्सप्रेशन आहे हे काही दुसरं काही करत नाही. हे काही असं नाही, हे फक्त शॉर्ट हँड एक्सप्रेशन तुम्ही म्हणू शकता की शॉर्टकट आहे लिहायचं. जसं असं काहीतरी असलं की तुम्ही ए ए व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबल मध्येच काय करत आहे? दुसरं काहीतरी ऍड करत आहे, तर तुम्ही याला कसं लिहू शकता? ए प्लस इक्वल टू 1. ओके. ह्या दोघांचं मिनिंग सेम आहे. तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, दिस इज सेम. ओके. जसं मी एखादं म्हटलं की बी इज इक्वल्स टू बी मायनस 1. ओके. बी इज इक्वल्स टू बी मायनस 1, तर मी असं याला कसं लिहू शकते? मायनस इक्वल टू 1. ओके. मायनस इक्वल टू 1. आणि पुन्हा मी मग जेव्हा प्रिंट एफ करेल बी ची व्हॅल्यू, तर मला बी ची व्हॅल्यू मिळेल. इन द सेम वे तुम्ही हे काहीतरी म्हणजे प्लस मायनस काय करायचं केलं आणि नंतर म्हटलं प्रिंट एफ करा आणि ए प्रिंट करा, तर तुम्हाला आन्सर काय येणार? इथे 11. करेक्ट. इन द सेम वे तुम्ही हे सुद्धा केलं आणि प्रिंट ए केलं, तरी पण तुमचं ए व्हेरिएबल चेंज होणार आहे. बिकॉज इन शॉर्ट, हे जे काही ए प्लस इक्वल टू आहे हे असंच बिहेव करत आहे. ए इज इक्वल टू ए प्लस 1. हे फक्त लिहिण्याचा म्हणजे वे वेगळा आहे. ओके. जसं आता एखादं एक्सप्रेशन आहे, लेट्स से एखादा व्हेरिएबल आहे एज. मला एज व्हेरिएबल, आय डोंट नो मी एज व्हेरिएबल का घेते हर वेळेस, बट एज व्हेरिएबल आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे एज प्लस 10. काही तुम्ही यामध्ये व्हॅल्यू ऍड करा, काही पण करू शकता, असं नाही. इव्हन तुमचं असं पण काहीतरी राहू शकतं. ओके. हे मॅथ्सचं तुमचं एक्सप्रेशन तुम्ही काय देऊ शकता? पहिले हे सॉल्व्ह होईल, मग यामध्ये एज सॉल्व्ह होईल आणि मग तुम्हाला जे काही व्हॅल्यू आहे हे सगळं सॉल्व्ह झाल्यानंतर, ओके. हा, मेक शुअर असं नाही हवेमध्ये काही पण नाही, ए प्लस बी तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करून पाहिजे हा वरती. असं नाही, कारण की कंपायलर थोडे ना माहिती आहे ए काय आहे, बी काय आहे, एज काय आहे. हे व्हेरिएबल वरती डिक्लेअर करा, काहीतरी त्याला व्हॅल्यू द्या. ओके. सो हे पहिले सॉल्व्ह होईल आणि जे काही त्याचा आन्सर येईल ते ते राईट सॉरी लेफ्ट हँड साईडला असाइन होऊन जाणार. ओके. तर आता जसं एज इज इक्वल्स टू एच प्लस 10, तुम्ही असं करा किंवा आपलं जे शॉर्ट हँड आपण शिकलो, एज 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 प्लस प्लस इक्वल टू 10. हे थोडंसं हॉटस्पॉट झालं, एक सेकंड. हो, हार्ट आला. ओके. तर एज प्लस इक्वल टू 10. ओके. सो यावेळेस ही जी लाईन आहे वरती, हे दोन्ही पण लाईन काय सेम आहे. ओके. ह्या दोन्ही पण लाईन सेम आहे. एकतर तुम्ही असं करा किंवा असं करा. तुम्हाला समजा हे कन्फ्युजन होत असेल की अरे काय आहे, तुम्ही असं यूज करा. बट कधीतरी तुम्ही एखादा कुठल्या कंपनीमध्ये गेले किंवा तुमचं जे काही तुम्ही समोर समजा असं कुठली स्टेटमेंट फेस केली तर याला घाबरायचं नाही. याचा मिनिंग सेम आहे की एज इज इक्वल्स टू एज प्लस 10. आता लेट से की एखादं एक्सप्रेशन असं आहे. मी काय म्हटलं, रेड घेते विच इज मोर विजिबल. लेट्स से एक ए आहे आणि बी प्लस 10 असं एक्सप्रेशन आहे.
ओके. तुमची वरती इंट ए वगैरे काहीतरी ऑलरेडी हे असेल, काय म्हणते, डिक्लेअर करून इनिशियलाइज करून तुम्ही ठेवून दिले. ओके. आणि तुम्ही खाली खाली काय म्हटलं की ए इज इक्वल्स टू बी प्लस 10, तर तुम्ही याला असं लिहू शकत नाही. हे काय असं लिहू शकत नाही, रॉंग आहे. ओके. जे शॉर्ट हँड एक्सप्रेशन आहे ते अशा वेळेस यूज करायचे जेव्हा तुमचे हे जे इक्वल टू आहे, जेव्हा हे जे व्हेरिएबल म्हणजे ज्याला लेफ्ट हँड साइड आणि जे राईट हँड साइड आहे हे दोन्ही पण व्हेरिएबल सेम असले पाहिजे. ओके. इथे ए आहे, इथे बी आहे, तर चालणार नाही. ओके. असं लिहू शकत नाही आपण शॉर्ट हँड यूज करून. समजा तुमचे व्हेरिएबल असं असला, इन केस ए इज इक्वल्स टू ए प्लस 10, तर आता बघा, तुमचा हा जो ए आहे आणि हा ए आहे, म्हणजे हे दोन्ही पण व्हेरिएबल सेम आहे, तर तुम्ही प्लस इक्वल टू 10 असं करू शकता. पण अशा वेळेस बघा, इथे ए आहे, इथे बी आहे, दोन्ही सेम नाही आहे, तर याला ए प्लस इक्वल टू बी असं काहीतरी करू नका. हे दिस इज रॉंग. दिस इज रॉंग. मेक शुअर की तुमच्या जे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्ही पण सेम व्हेरिएबल आहे, तरच तुम्ही शॉर्ट हँड यूज करू शकता. ओके. सेम जसं प्लस मध्ये, मायनस मध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. एखादं लेट्स से इक्वल टू काय म्हणते त्याला, सॉरी असं नाही हं. असं आहे. ओके. एक वेळ मी रिवाइज करते. प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, मॉड्युलस इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू, हे सगळे सेम ऑपरेट करेल. मला एक आता प्लस करायचं आहे. मी म्हटलं ए इज इक्वल्स टू ए सॉरी प्लस नाही, मल्टिप्लाय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 10, तर मी कसं लिहू शकते, सेम हे ऑपरेटर यूज करायचं. ओके. मल्टिप्लिकेशन इक्वल टू 10, तर या दोघांचं मिनिंग काय असणार आहे, सेम. ओके. समजलं की हे जे सगळे तीन चार ऑपरेटर कसे कसे काम करतात, काय आहे तर. ओके. हे प्लीज लक्षात ठेवा. हे जे आहे लक्षात ठेवा. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला सेम व्हेरिएबल असला पाहिजे, तरच तुम्ही हे शॉर्ट हँड ऑपरेटर यूज करू शकता. अदरवाईज नाही. ओके. जसं बघा, इकडे पण ए आहे, इकडे पण ए आहे, प्लस 10 आहे, तर मी ए प्लस इक्वल टू 10 करू शकते. अदरवाईज मी नसते करू शकले. सो हा एक चार्ट आहे. पेपरमध्ये तुम्हाला आलं तर तुम्ही इतकं सुद्धा लिहिलं समजा, की हा चार्ट सुद्धा लिहिला, बिकॉज तुम्हाला असं नाही येणार, सगळे येणार की व्हॉट इज ऑपरेटर, व्हॉट आर टाइप्स ऑफ ऑपरेटर. मग त्यामध्ये अरिथमॅटिक इतकं सगळं शिकलो आपण, असाइनमेंट इतकं सगळं शिकलो, तर सगळं एक्सप्लेन करायची गरज नाही. इतका चार्ट काढला तर इनफ आहे. ओके. खाली समरी मध्ये काय केलंय की इक्वल टू आपण कशासाठी यूज करतो, असाइन करायसाठी. मेक शुअर की लेफ्ट हँड साईडला कधी पण व्हेरिएबलच आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. ओके. राईट हँड साईड कॅन बी कॉन्स्टंट, एखादं व्हेरिएबल राहू शकतो, एखादी व्हॅल्यू राहू शकतो, किंवा एखादं एक्सप्रेशन राहू शकतं. आणि बी केअरफुल, सिंगल इक्वल टू आणि डबल इक्वल टू मध्ये कन्फ्युज नका होऊ, की सिंगल इक्वल टू आपण शिकलो आता, हे काय असाइनमेंट ऑपरेटर आहे. डबल इक्वल टू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा हे रिलेशनल ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये तेव्हा शिकू. बट जेव्हा तुम्हाला कुठली व्हॅल्यू असाइन करायची आहे, सो प्लीज सिंगल इक्वल टू यूज करा. सिंगल इक्वल टू आणि डबल इक्वल टू मध्ये पुष्कळ डिफरन्स आहे. सो रिप्लेस नका करू कशासाठी पण काय. थोडंसं आपण कंपायलर वरती करून बघू की जे काही आपण शॉर्ट हँड एक्सप्रेशन शिकलो आता. तर बघा, एक बी ची व्हॅल्यू घेतली मी काहीतरी, लेट्स सेला मी ए इज इक्वल्स टू 100 करते. ओके. आणि मी म्हटलं की ए इज इक्वल्स टू ए प्लस 10. ओके. आता काय झालं, ए ची व्हॅल्यू ऑलरेडी 100 होती, ए मध्ये 100 आहे, राईट हँड साइड कधी पण इव्हॅल्युएट होईल. करेक्ट. राईट हँड साइड कधी इव्हॅल्युएट होईल, ए ऑलरेडी 100 आहे, ए मध्ये मी काय टाकत आहे, 10 टाकत आहे. याचा आन्सर काय होईल, 110. 110 तुमची राईट हँड साइड सॉल्व्ह झाल्यानंतर ही व्हॅल्यू कोणाला येणार आहे, लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड काय आहे तुमचा, ए. ओके. सो करंटली आता ए मध्ये काय व्हॅल्यू आहे, 110. मी प्रिंट केलं तर मला 110 भेटली. काही म्हणजे अजिबात झालं नाही. ठीक आहे. इट्स इट्स नॉर्मल. काही आपण ऑलरेडी शिकलोय. बट आता असं न करता मी काय करते, आपलं शॉर्ट हँड यूज करते. शॉर्ट हँड कसं करायचं, प्लस इक्वल टू 10. ओके. प्लस इक्वल टू 10. मी म्हटलं की दोन्ही सेंटेन्स सेम आहे, तर ह्या सेंटेन्सला मी कमेंट करते आणि ए ची व्हॅल्यू प्रिंट करते. तर स्टील मला ए ची व्हॅल्यू जी आहे ती 110च आली पाहिजे. रन केलं मी, पुन्हा 110 आली. तर काही वेगळं झालं नाही आहे. फक्त कोड लिहिण्याचा जो वे आहे तो चेंज झाला आता. ओके. सेम वे तुम्ही काय यूज करू शकता, लेट्स से की ए 100 आहे आणि मला काय करायचं आहे, ए मधून ए इज इक्वल्स टू ए मायनस 10 करायचं आहे, म्हणजे 90 होईल याचा आन्सर. ओके. आता मी याला याला काढून जस्ट प्रिंट करते ए ची व्हॅल्यू, तर काय होईल, मला 90 भेटेल. ओके. 90 आन्सर आला. दिसतंय ना सगळ्यांना, 90 आन्सर आलाय. सेम हे लॉंग 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 फॉर्म झाला इन अ वे. हेच तुम्हाला काय करायचं, आता आपण शॉर्ट हँड ऑपरेटर यूज करू. हे कमेंट करून शॉर्ट हँड कसं होईल याचं, ए मायनस इक्वल टू 10. स्टील मी
सॉरी प्लस नाही इक्वल टू ए मायनस इक्वल टू 10. स्टील मी एला प्रिंट करताय तर मला 90 आलं पाहिजे. ओके, आन्सर आन्सर चेंज होत नाही आहे, फक्त वे ऑफ रायटिंग चेंज झाली आहे. आय होप तुम्हाला समजले की मी काय म्हणत आहे काय नाही. जसं जसं तुम्ही हे लिहिता इन द सेम वे तुम्ही हे ऑपरेटर यूज करून तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. दिस इज जस्ट अ शॉर्टकट ऑफ रायटिंग द लांब लचक एक्सप्रेशनला तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहू शकता. जस्ट मेक शुअर की दोन्ही व्हेरिएबल सेम आहे. कुठले? इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. आता जसं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, लेट्स से इथे ए आहे, मी म्हटलं ए, इवन आपण बी पण डिक्लेअर करून ठेवून देऊ काहीतरी. एक बी आहे ज्यामध्ये एक 90 व्हॅल्यू आहे आणि ए इज इक्वल्स टू बी प्लस 10. ओके, यांनी काय होणार नाही. हे एक्सप्रेशन करेक्ट आहे, इतकं तर करेक्ट आहे. काय केलं, बी मध्ये 90 आहे, 90 प्लस 10 किती होते 100. मी ए प्रिंट करेल तर मला 100 आन्सर मिळेल. दिस इज लाईक सिम्पल वाला एक्सप्रेशन, 100 मला आन्सर मिळणार, भेटलं. ओके, बट तुम्हाला हे शॉर्ट हँड मध्ये शॉर्टकट मध्ये लिहायचं आपले ऑपरेटर यूज करून, तर तुम्ही असं लिहू शकत नाही. प्लस इक्वल टू बी, ओके, मग प्लस 10, हे असं काहीतरी करायचं नाही. का बरं नाही करायचं हे? इवन इफ मी केलं तर मला एरर येईल. ओके, इवन इफ मी केलं, रन करते, तर मला एरर नाही आला. तर का नाही आला मी ते सांगते तुम्हाला की का नाही आला या एक्सप्रेशनच्या केसमध्ये. बट इफ आपण एक सेकंड, एक सेकंड. ओके, सो आन्सर सॉरी कंपायलेशन तुम्हाला एरर नाही भेटणार, पण हे आन्सर रॉंग देईल. आता बघा, ही जी लाईन लिहिली आहे ही कशासाठी लिहिली, लाईन नंबर लाईन साठी लिहिली आहे आपण. करेक्ट. आता ही लाईन मी कमेंट करते एक वेळ आणि पहिला आपण बघू की याचा आन्सर किती आलं होतं आपलं. ए इज इक्वल्स टू बी प्लस 10 आपण केलं तर आपल्याला आन्सर किती आला पाहिजे, 90 प्लस 10 100 आला पाहिजे. ओके, आता सेम सेम स्टेटमेंट मला शॉर्ट हँडनी लिहायची आहे. ओके, शॉर्ट हँड यूज करून लिहायची आहे आणि मी याला कमेंट करून 100 आन्सर आलं, लक्षात ठेवा याचं. आता मला इथे पण 100 यायला पाहिजे, करेक्ट, कारण की एक्सप्रेशन चेंज व्हायला नाही पाहिजे. तर मी हेच ए प्लस इक्वल टू बी करेल आणि मी प्रिंट करते, तर मला 100 नाही येणार, काहीतरी वेगळं आन्सर 190 काहीतरी आन्सर आलाय. सो कंपायलेशन एरर होणार नाही, बट तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही रिप्लेसमेंट करता ना, आपण नॉर्मली काय करतो, शॉर्ट हँड हँड कशासाठी यूज करतो की मोठ्या एक्सप्रेशनला आपण रिप्लेस करत आहे आणि तुम्हाला असं काहीतरी दिसलं आणि तुम्ही म्हटलं की हा यार याला तर मी शॉर्ट हँड करू शकते, तर असं नाही, असं नका करू. असं करून तर आन्सर तुम्हाला भेटेल पण रॉंग आन्सर भेटेल. बघा या लाईन मध्ये काय होत आहे की ए इज इक्वल्स टू ए प्लस बी असं इव्हॅल्युएट होत आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, ए मध्ये ए प्लस बी ची व्हॅल्यू टाकली. ए ची व्हॅल्यू किती आहे 100 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 90, म्हणून तुम्हाला 190 आन्सर येत आहे. पण आपल्याला आन्सर किती यायला पाहिजे होतं 100 या स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग. सो इव्हॅल्युएट म्हणजे ते आन्सर तुम्हाला भेटेल, बट आन्सर ऍज पर द एक्सपेक्टेशन्स मिळणार नाही. हेच तुम्हाला सांगायचं की म्हणून मेक शुअर की म्हणजे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड सेम व्हेरिएबल असेल तर तुम्ही आरामात हे शॉर्ट हँड यूज करू शकता. असे पण तुम्ही यूज करू शकता, प्रॉब्लेम नाही होणार, बट जे एक्सपेक्टेड आन्सर आहे ते थोडं डिफरंट होईल. ओके, सो आय होप तुम्हाला समजलंय. प्लस करून बघा, मायनस मॉड्युलस डिव्हिजन मी केले नाही, तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून बघा. आणि हे सगळे लक्षात ठेवा की इतके सगळे असाइनमेंट ऑपरेटर मध्ये टाईप आहे. यामध्ये सिंगल इक्वल टू विसरू नका. सिंगल इक्वल टू यात ऍडेड नाहीये, बिकॉज मी ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये सिंगल इक्वल टू घेतलंय. सो सिंगल इक्वल टू, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू आणि मॉड्यूल इक्वल टू. ओके, दिस विल वर्क लाईक दिस. एक एक्झाम मध्ये तुम्हाला सांगितलं कसं वर्क करणार आहे, याचं मिनिंग हे हे जी लाईन आहे आणि ही जी ए ए प्लस इक्वल टू 5 किंवा ए इज इक्वल टू ए प्लस 5 मीन द सेम. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलंय. प्लीज प्लीज प्रॅक्टिस करा. विदाउट प्रॅक्टिस फक्त लेक्चर ऐकून, माझं भाषण ऐकून करणार नाही, जो पण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या ऑपरेटर सोबत. जसं आपण 2 टाईपचे ऑपरेटर शिकलो, अजून 4-5 टाईपचे ऑपरेटर आहे, आपण ते थर्ड टाईप ऑफ ऑपरेटर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. टिल देन, बाय बाय, हॅव अ गुड डे अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.